सो परवा होतं आमचं नवरात्री शूट आणि व्लॉग मुळात माझा लेट अपलोड होतो आहे. सो पावसात भिजत भिजत पप्पांनी मला बस स्टॉपला सोडलं, कारण की मला पेणला जायचं होतं फ्रेंडच्या घरी. सो फ्रेंडच्या घरी गेल्यानंतर फ्रेश झाले आणि तिथून मग ब्रेकफास्ट वगैरे केल्यानंतर शूट लोकेशनला गेलो आम्ही. शूट लोकेशन इतकं ऑसम होतं, तुम्हाला माहिती आहे मला प्लांट्स, नेचर वगैरे वगैरे खूप जास्त आवडतं. सो तिथे गेल्यावर मी इतकी हॅपी होते की मी शूट राहिलं बाजूला आणि मी पहिलं कॅमेरा घेऊन बाल्कनीमध्ये पळाले होते तुम्हाला त्या सगळे प्लांट्सची व्हिडिओ क्लिक करण्यासाठी. तुम्हा सगळ्यांना मला दाखवायचं होतं की किती छान अरेंजमेंट आहे त्यांची बघा, आणि खूप नॅचरल क्लायमॅट आहे पूर्ण, सगळ्यांनाच आपल्याला आवडेल असा. सो मला तर खूपच जास्त बाबा आवडलं होतं, वेडीच झालेली पूर्ण मी. आणि मग नंतर आम्ही रेडी झालो शूटसाठी. फेस तसा मी रिव्हील नव्हते करणार, पण माझा व्लॉग अपलोड होण्याआधीच व्हिडिओज अपलोड झाल्या. सो त्यामुळे क्वेश्चन नाही करू शकले मी की बाबा आता मी कशी दिसते हे तुम्ही मला सांगा. सो छान रेडी झाले आणि त्यानंतर मग शूटला आम्ही गेलो. ही दीदी आहे आमची, दीदीचं आणि माझं दोघींचं शूट होतं. सो शूट राहिलं बाजूला खरं तर, आणि माझं काहीतरी वेगळंच चालू होतं, ते म्हणजे प्लांट्स चोरायचे कसे हे मी आणि रोहित दादा प्लॅन करत होतो दोघीजणं. आणि त्या दिवशी इतकी बडबड झाली माझी, इतकी बडबड ओव्हर होऊन गेली की सगळे लिटरली मला कंटाळून गेले. आणि ॲट दी एंड ऑफ दी पॉईंट ती माणसं मला म्हणाली, बाई तुझं तोंड कसं दुखत नाही इतकं बडबड करून. आणि दिवसभर आम्ही कोणीही जेवलो नव्हतो, कारण की शूट इतकं वेळ चाललेलं की वेळच नाही मिळाला जेवायला वगैरे. सो इव्हिनिंगला पाऊस पण खूप होता, त्यामुळे मग आम्ही ब्रेकफास्ट वगैरे मागवला तिथेच. अँड ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग आमचं झालेलं आहे पॅकअप. सो भेटू आता पुढल्या व्लॉगला, पुढल्या शूटला. तोपर्यंत काळजी घ्या. बाई, टेक केअर.